मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली एका रूममध्ये असतात. सायली अर्जुनला बोलत असते की सर मी काल काय काय केलं. अर्जुन बोलत असतो की तुम्ही काल फार मोठा कुटाणा केला. तो म्युझिकवाला तुमच्या आवडीचं गाणं लावत नव्हता म्हणून तुम्ही त्याची साऊंड सिस्टीम फोडून टाकली आणि अजून बरेच पराक्रम केले. तुम्ही काल कोणाचंही ऐकत नव्हता आणि अर्जुन सायलीला बरंच काहीतरी खोटं नाटं सांगत असतो. सायलीला हे ऐकून मात्र फारच वाईट वाटतं. अर्जुन बोलतो की त्या माणसांनी नशीब तुम्हाला पोलिसांमध्ये दिलं नाही. मी कसं कसं त्या माणसांना समजावलं आहे. सायली मग फारच रडू लागते आणि बोलते की मी आता इकडेच राहते, घरी येतच नाही. घरी येऊन आईंना आणि कुसुमताईंना काय सांगू. असं बोलून मग सायली बेडवर जाऊन रडू लागते. आता मग अर्जुन जोराने हसू लागतो. सायली बोलते की सर अहो तुम्ही हसताय काय. अर्जुन बोलतो की तुम्हाला इकडे राहायची काहीसुद्धा गरज नाही. मी एवढं सगळं जे बोललो आहे ना ते खोटं होतं. मी तुमची गंमत करत होतो. सायली बोलते की असली कसली तुम्ही मस्करी करत होता. असली मस्करी कुठे असते का. म्हणजे मी जे काही तुम्ही बोलला ना ते काहीच केलं नाही ना. अर्जुन बोलतो की तसं नाही, पण तुम्ही अजून बरेच पराक्रम केले आहेत. सायली बोलते की म्हणजे मी नेमकं केलंय तरी काय. अर्जुन मग सायलीला तिने जे काही केले ना ते सगळं काही सांगतो. सायली बोलते की सर पण मी असं कसं काय करेल. तो ज्यूस पिल्यानंतर काय घडलं मला काहीसुद्धा आठवत नाही. अर्जुन बोलतो की सायली अहो तो ज्यूस नव्हता, मला वाटते त्यामध्ये कोणीतरी तुम्हाला दारू पाजली होती. सायली बोलते की सर म्हणजे मी काल दारू प्यायले का. असं कसं काय केलं मी. आणि मग तर तिला अजूनच वाईट वाटू लागतं. अर्जुन बोलतो की अहो टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही मुद्दाम दारू पिला नाही. मला वाटतं की आपल्याबरोबर कोणीतरी प्रँक केला असेल. पण जे झालं ना ते चांगलंच झालं. मला काल तुमचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. नेहमी तुम्ही फारच वेगळं वागता, सर्वांची काळजी करता. पण काल एक वेगळीच सायली आम्हाला पाहायला मिळाली. तुम्ही असंच फ्री कधीतरी वागत जा. सायली बोलते की आता त्या काकांना काय बोलायचं, मला तर त्यांच्यासमोर जायला सुद्धा लाज वाटत आहे. अर्जुन बोलतो की मी त्यांना जाऊन भेटून येतो. आणि मग इतक्यात ते काकाच तिथे येतात. हॉटेलचा मालक बोलतो की काल घडलेला सगळा प्रकार प्रताप आणि कल्पनाला मी सांगणार आहे. अर्जुन आणि सायली मग जरा हादरतात. मग तो मालक बोलतो की टेन्शन घेऊ नका, मी असं कधीतरी करेल का. उलट तुम्ही 4 दिवस इकडे आला आणि तुमच्या काही चांगल्या आठवणी इकडे निर्माण झाल्या असतील, त्या तुम्ही सोबत घेऊन चालला आहात. आता तुमच्या आनंदावर मी विरजण कसं काय टाकेल. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका आणि एकदम सावकाश आणि व्यवस्थित जा. हॉटेलच्या मालकाने असं बोलल्यावर मात्र सायली आणि अर्जुन दोघेजण फार खुश होतात आणि मग ते दोघे जायला निघतात. अर्जुन त्या रूमकडे एकदा हळूवार नजर फिरवतो. त्याला मात्र याच रूममध्ये पहिल्यांदा तो सायलीच्या प्रेमात पडला आहे याची जाणीव झालेली असते. आणि मग ते दोघे सुद्धा तेथून निघतात. इकडे आता प्रिया पूर्ण आजीबरोबर तिच्या रूममध्ये येते. सोबत अस्मिता देखील असते. प्रिया पूर्ण आजीला सायलीचा तो व्हिडिओ दाखवते आणि तिला सुभेदार घराण्याची फारच काळजी आहे असं खोटं ती दाखवत असते. या अशा गोष्टींमुळे आपल्या घराचं नाव किती खराब होईल. ते हॉटेल बाबांच्या मालकाचं आहे ना, त्यांना हे सगळं पाहून काय वाटेल असं प्रिया पूर्णाजीला भरवत असते. पूर्णाजीला पण सायलीचा व्हिडिओ पाहून फारच राग आलेला असतो. आता मग अस्मिता देखील पूर्णाजीला सांगते तू गेल्यावर या दोघांचे मागे फारच नखरे चालले होते. सायली तिला इथे प्रायव्हसी मिळत नाही म्हणून त्या कुसुमच्या घरी गेली होती आणि हा अर्जुन देखील तिकडे राहायला गेला होता. त्यामुळे सायलीने मम्माला फूस लावून हनीमूनचं पॅकेज घेतलं. आता मग पूर्ण आजी प्रियाला बोलते की तुझ्याकडे हा व्हिडिओ कुठून आला. प्रिया मग पूर्ण आजीला सांगते की मला आपल्या घराची फारच काळजी वाटते. मी त्या सायलीच्या आणि अर्जुनच्या मागावर माथेरानला गेले होते. मी स्टडी टूरला न जाता त्या दोघांच्या मागे गेल्यामुळे हे सगळे सायलीचे कारनामे मला तुम्हाला दाखवता आले. आणि हा व्हिडिओ मी तुला दिला आहे असं तू माझं नाव घरामध्ये सांगू नकोस. नाहीतर सर्वांना असं वाटेल की मीच हे सगळं घडवून आणलं आहे. प्रिया मग पूर्ण आजीला मंदिरामध्ये झालेला किस्सा देखील सांगते. तिने एका बाईला कल्पनाला खोटं भविष्य सांगायला लावलेलं असतं. तो किस्सा प्रिया पूर्ण आजीला सांगते, पण तोही अर्धवट. आणि त्यामध्ये प्रियाची काहीच चूक नाही असं ती पूर्ण आजीला सांगते. कल्पना मामी तिला फारच खवळली, पण त्यामध्ये तिची काहीच चूक नव्हती असं ती सांगते. पूर्ण आजी मग बोलते की मी आता कल्पनाला या सगळ्याचा जाब विचारणार आहे. पण प्रिया बोलते की तू कल्पना मामीला काहीसुद्धा बोलू नकोस. तुला माझी शपथ आहे. तुला जे काही बोलायचंय ना ते तू सायलीलाच बोल. पूर्णाजी मग आता सायलीवर फारच भडकते. आता मग पूर्णाजी बाहेर येते आणि कल्पनाला जोरात आवाज देते. ती बोलते की अर्जुन आणि ती मुलगी यायला अजून किती वेळ आहे. कल्पना बोलते की ते दोघे मगाशीच निघाले होते, आता येतच असतील. पण झालंय तरी काय. पूर्णाजी एवढी का भडकली आहे याचं कारण मात्र अजून कोणाला देखील समजलेलं नसतं. इकडे अर्जुन आणि सायली पण बाहेर जवळच आलेले असतात आणि चैतन्य त्यांना घ्यायला येणार असतो त्याची वाट पाहत ते दोघेजण उभे असतात. पूर्णाजी मात्र फारच भडकलेली असते.
मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.